श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्री बापनाचार्युलोंना श्री दत्तात्रेयांचे दर्शन घडले व त्यांच्या हातून सिद्धमंगल स्तोत्र लिहिले गेले. प्रत्यक्ष दत्ताच्या अनुभूतीने लिहिलेली ही स्तोत्रे अत्यंत प्रभावी आहेत. यातील चैतन्य युगानुयुग विलसत राहील. सिद्धमंगल स्तोत्र. श्रीमदनंत श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंहराजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बापनाचार्य नुत श्री चरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. सवित्रकाठक चयन पुण्यफला भारद्वाज ऋषि गोत्र संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. चौपाती देवलक्ष्मी गण संख्या बोधित श्री चरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. पुण्यरूपिणी राजमाम्बसुत गर्भ पुण्यफल संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. सुमती नंदन नरहरि नंदन दत्त देव प्रभु श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. पीठिका पुर नित्य विहारा मधुमति दत्ता मंगल रूपा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. परम पवित्र अशा सिद्धमंगल स्तोत्राचे पठण करून अनघा अष्टमीचे व्रत केल्यास सहस्त्र सद्ब्राह्मण जेऊ घातल्याचे पुण्य प्राप्त होते. याच्या पठनाने मनातील सर्व कामना पूर्ण होतात. स्वप्नात सिद्ध पुरुषांचे दर्शन होते. जे भक्त मन काया व कर्मांनी श्री दत्तात्रेयांची आराधना करून या स्तोत्राचे पठण करतात ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेस प्राप्त होतात. तसेच याच्या नियमित गायनाने सूक्ष्म वायुमंडलातील अदृश्य रूपाने संचार करणाऱ्या सिद्धी प्राप्त होतात. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.